तर आज आपण शिकणार आहोत फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे। फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आपण 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे, पेरी पेरी मसाला घेतलेला आहे, पेरी पेरी मसाला ऑप्शनल आहे आणि तुरटी घेतलेली आहे। तर आपण फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी एका भांड्यात नळाने थोडं पाणी काढून घेऊया। त्यामध्ये आपण तुरटी टाकून घेऊया। 10 मिनिटे हे पाणी साईडला ठेवून घेऊया। त्यानंतर आपण बटाटे सोलून घेऊया। तर आपण 2 बटाटे सोलून घेतलेले आहे। आपण यांना आता कट करून घेऊया। बटाटे कट करताना गोल बाजू साईडला काढून घ्यायची। हे राहिलेलं नंतर आपण वापरू शकतो। तर आपण या भांड्याचं झाकण काढून घेऊया आणि यामधली तुरटी बाजूला काढून घेऊया। या पाण्यामध्ये आपण फ्रेंच फ्राईज ऍड करून घेऊया। 5 मिनिट साईडला ठेवून घेऊया या पाण्यामध्ये। तर आपण आता या भांड्यामध्ये पाणी ऍड करून घेऊया। फ्रेंच फ्राईज बॉईल करण्यासाठी हे पाणी वापरायचं आहे आपल्याला। तर आपण आता गॅस चालू करून घेऊया आणि त्यावरती पाणी बॉईल करायला ठेवू। तुरटीच्या पाण्यामध्ये फ्रेंच फ्राईज टाकल्यामुळे त्याचा रंग काळा पडत नाही आणि स्टार्च कमी होतात त्याचे। पण फ्राईजला बॉईल पाण्यामध्ये ऍड करून घेऊया। दहा मिनिट बॉईल करून घेऊया। तर आपण आता याला काढून घेऊया। तर आपण आता याला 10 मिनिटांसाठी पसरून घेऊया। तर आपण तेल हाय फ्लेम वरती गरम केलेलं आहे, त्यामध्ये आपण फ्रेंच फ्राईज सोडूया। ची फ्लेम थोडी मीडियम करून घेऊया। तर आपले फ्रेंच फ्राईज गोल्डन रंगावरती तयार आहे। आपण काढून घेऊया। तर आपण आता याच्यावरती मीठ टाकूया आणि गरम गरम सर्व करूया। तर आपले गरम गरम फ्रेंच फ्राईज तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।